Now in this lecture we will solve the next orthographic projection problem in which the machine component is given, and this is the isometric view of the machine component. From this we have to draw the orthographic views, that is front view, top view and side view. So before that we have to understand this figure or isometric view and its dimensions, and then it will be easy for us to draw the orthographic views, that is front view, top view and side view. आपण हा मशीन पार्ट सुरुवातीला अभ्यासूया, स्टडी करूया. कसा दिसतोय पहा. एक बेस आहे. आपल्याला इथे हा बेस दिसतोय. या आकारामध्ये शेपमध्ये बेस आहे. त्या बेसची हाईट इथे 10 आहे आणि त्यावरती हा रेक्टँग्युलर बॉक्स आपल्याला दिसतोय. हा रेक्टँग्युलर बॉक्स 40चा आहे. हे डिस्टन्स 40, हे सुद्धा हाईट सुद्धा त्याची 40. त्यामध्ये 530, दिस इज अ सिम्बॉल. 5 मीन्स डायमीटर. या होलचं डायमीटर आहे 30, म्हणजे त्रिज्या येणार 15. हे जे होल आहे त्याची डेप्थ दिली आहे इथे. ही जी डेप्थ आहे ती किती आहे? 10 मिलीमीटर डेप्थ. इथे डेप्थ दिले म्हणून हा होल एवढ्याच उंचीवर आहे. खाली हा जो स्क्वेअर आहे तो पूर्ण सॉलिड आहे. ही जर डेप्थ दिली नसेल तर हा होल पूर्ण शेवटपर्यंत आहे असं आपण मानायचं, अशुम करत. नंतर इथे एक रिब आहे. हिची विड्थ 10 आहे. इथे 25चा एक स्क्वेअर आहे आणि त्याची हाईट इथे 5 मिलीमीटर आहे आणि त्याच्या आतमध्ये 15चा एक स्क्वेअर आहे. असे 2 स्क्वेअर आणि त्यांची डेप्थ पूर्ण आहे. ही 10 आणि वरची ही 5, अशी 15 डेप्थचे हे स्क्वेअर्स आहेत, स्क्वेअर होल. फ्रंट व्ह्यूकडून आपण पाहिलं तर या आयसोमेट्रिक व्ह्यूची टोटल लेंथ पहा किती. 35 प्लस 35 प्लस 45 मीन्स 115. टोटल किती येत आहे? ही लेंथ 115. हाईट किती येणार? ही 10. सी हिअर, this one is 10 and square is 40 millimeter, means this height is 40. 40 plus 10, 40. Top square is 40 and its height is 30. So 10 plus 30, total height of the job is 40 millimeter. Width is 15, 40 and 50. From here, see, it will come from here. Total 70 millimeter width. आपण याची मेजरमेंट पाहिली सगळी. आता या आयसोमेट्रिककडे, या एरोकडे पाहून फ्रंट व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ही टोटल आपल्याला स्ट्रेट लाईन दिसेल 115ची. इकडून बघितलं की आपल्याला ही टोटल लेंथ एक स्ट्रेट लाईन दिसणार आहे. इवन इफ इट इज
थोडीशी स्लँटी आहे असून सुद्धा जर आपण इथून बघितलं ते स्लँटी दिसणार नाही, ते स्ट्रेट लाईनच दिसणार. त्याची हाईट ही 10 असेल. नंतर आपल्याला इथून 35 मेजरमेंट घेऊन ही सेंटर लाईन काढावी लागेल उभी. इथे आपल्याला दिसते तशी. नंतर हा स्क्वेअर आहे 40चा, मग इथे 20, हे 20 मेजरमेंट दिसेल आणि ही हाईट 30 मिलीमीटर. असा हा आपल्याला स्क्वेअर फ्रंट व्ह्यूला दिसेल. हा जो होल आहे इथे 530चा डायमीटर 30, मग या सेंटर लाईनपासून 15 आणि या सेंटर लाईनपासून 15 इथून आपल्याला डॉटेड 10 मिलीमीटरपर्यंत दोन लाईन काढाव्या लागतात. आणि डेप्थ दिली आहे 10 मिलीमीटर. नंतर ही रिब अशी काढावी लागेल. इथे या स्क्वेअरला टच आहे ती. हा स्क्वेअर इथून 5 मिलीमीटर आहे, त्यामुळे ही लाईन आपल्याला दिसेल इथे. ही त्याची हाईट 5 मिलीमीटर आणि हा स्क्वेअर 25चा असा दिसेल. हा आतील स्क्वेअर आपल्याला दिसत नाही म्हणून इथे डॉटेड लाईन दिसेल. समजलं? या पद्धतीनं याचा फ्रंट व्ह्यू होईल. आता टॉप व्ह्यू एक अशी लाईन दिसेल. नंतर त्याची इथून 40 आपण विड्थ घेणार आहोत, ही लाईन पूर्ण करणार इथे. नंतर सेंटर लाईन काढून घेणार. सेंटर लाईन काढून झाल्यावर तिथून या सेंटर लाईन पासून 45 वर आपण हा पॉइंट मिळेल आपल्याला इथे. ही 40ची लाईन काढून घेणार 20-20 दोन्ही साईडला आणि ही लाईन जोडणार दोन्ही. एकच टॉपला एकच दिसेल, तसंच या साईडनं. नंतर हा स्क्वेअर दिसेल आपल्याला, हे होल दिसेल, नंतर ही रिब दिसेल आणि हे दोन स्क्वेअर्स. या पद्धतीने टॉप व्ह्यू असेल. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये लेंथ सेम असते. लेंथ फ्रंट व्ह्यूला आपल्याला लेंथ आणि हाईट मिळते, टॉप व्ह्यूला विड्थ आणि लेंथ मिळते. दोघांमध्ये सेम आहे लेंथ. आता साईड व्ह्यू, राईट हँड साईड व्ह्यू. यामध्ये ही टोटल 70 लाईन दिसेल. नंतर हाईट 30 + 10 40ची दिसेल. हे हा जे स्क्वेअरचे हा पार्ट दिसतोय 20/5चा तो दिसेल. हा जो आतील स्क्वेअर दिसत नाही त्याचा सेंटर लाईन पासून 7.5 होऊन डॉटेड लाईन दिसतील आणि त्या टोटल खालपर्यंत डॉटेड दिसतील. ही रिबची स्लॅन्ट हाईट दिसेल 10. हा स्क्वेअर आपल्याला दिसेल वरती 30/40चा, हाईट 30, 40. हे होल आहे ते डॉटेड काढायचं आहे 10 मिलीमीटरपर्यंत. असे आपण 3 व्ह्यूज पहा. XY लाईन सुरुवातीला काढून ही XY लाईन, व्हर्टिकल लाईन X1 Y1, XY लाईन 90 डिग्रीमध्ये X1 Y1. आपण पहिल्यांदा फ्रंट व्ह्यू मगाशी विचार केला त्याप्रमाणे ही टोटल हाईट घेतली, लेंथ घेतली, ही 10 घेतली. हा एक रेक्टँगल काढून घेतला. इथून 35 वर ही सेंटर लाईन काढली.
नंतर हे 20 घेऊन हा स्क्वेअर पूर्ण केला. इथे 30 घेतलं मेजरमेंट, हे 30, हे 20. इथे एक होल आहे, त्याची डेप्थ 10 आहे, डायमीटर 10 आहे, म्हणून इथून 10, इथून 10 आणि डेप्थ एवढी असल्यामुळे हा इथे एवढाच होल दिसेल. तिथे आपल्याला एक रिप दिसते, ती अशी दिसेल. इथून सेंटर लाईनचं माप दिलेलं आहे, ही सेंटर लाईन काढून घ्यायची आधी. वरती ते स्क्वेअर दिसते तुम्हाला 2, त्यातला आतील स्क्वेअर आपल्याला दिसत नाही म्हणून तो डॉटेड 15, इथून 7.5, इथून 7.5 येईल. बाहेरचा जो आहे मेजरमेंट प्रमाणे हा एवढा दिसेल. हा झाला फ्रंट व्ह्यू आपला. टॉप व्ह्यूसाठी प्रोजेक्शन सगळे खाली घ्यायचे आहेत. नंतर त्याची ही विड्थ आपल्याला दिलेली आहे 45, 45 प्लस 15, 15, 70. या सेंटर लाईनपासून आपण प्रोजेक्शन घेऊन ही सेंटर लाईन काढली. नंतर हा पार्ट इथून आधी XY लाईनला पॅरलल सेंटर लाईन काढून घेतली मध्ये. इथून 20, इथून 20 मेजरमेंट घेऊन हा जो पार्ट आहे आपण 35 वर घेतलेला आहे, त्याचे प्रोजेक्शन घेऊन इथून हा पार्ट जोडला. तेच प्रोजेक्शन खालून इथपर्यंत आले, तो पार्ट जोडला. हा टॉप व्ह्यू आपला झाला. ही जी रिप दिसते ती नंतर काढूया. हा जो पार्ट आहे त्याचे प्रोजेक्शन्स घेतले. 20चा स्क्वेअर आहे म्हणून हे 40, 20 दुसरीकडे 40. हे सुद्धा तसंच घेतलं मेजरमेंट 20, 40. हा 40चा टॉपला स्क्वेअर दिसतो. आणि हे जे होल आहे 15 डायमीटरचं, 30 डायमीटर 15 रेडियसचं, ते इथे सेंटर लाईन घेऊन काढलेलं आहे. ही रिप सेंटर लाईन काढून इथे कंपास ठेवून कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं इक्वल टू 15 mm, कारण डायमीटर इज गिवन 30 mm. मग इथे कंपास ठेवून तो सर्कल काढला आणि रेडियस 15 mm घेतला आणि हा रेडियस सर्कल काढला. ओके. रिप इथून स्टार्ट आहे या स्क्वेअर पासून. त्याचं प्रोजेक्शन इथून घेतला. रिपची ही रुंदी विड्थ 10 मिलीमीटर आहे. ही विड्थ त्याची जोडलेली आहे इथे. ही झाली रिपचा टॉप व्ह्यू. आता हे जे स्क्वेअर्स होते 2, एक आउटर स्क्वेअर 25चा म्हणजे 12.5 घ्यावं लागेल, इथून 12.5 घ्यावं लागेल. हा आतला 15चा आणि या पद्धतीनं मेजरमेंट देऊन आपण टॉप व्ह्यू पूर्ण केला. हा व्ह्यू इथे वहीमध्ये इथे काढू नका. हे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू असेच काढा. इथे आपण अभ्यासासाठी तो स्टडी करण्यासाठी. You have to study. Therefore, Now, whenever we draw the orthographic projections for the given isometric view, आपल्याला तो व्ह्यू आपल्या समोर लागतो. सो हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी इथे दिले आहे. इथे तुम्ही काही काढायचं नाही आहे. आता नेक्स्ट स्लाइडला जायला नको म्हणून हा मी ऑब्जेक्ट इथे प्लेस केला आहे. का तर ह्याचा फ्रंट व्ह्यू काय येईल ते इमॅजिन करण्यासाठी इथे घेतला आहे. जर तुम्हाला ऑब्जेक्टच तुमच्या समोर नसेल तर मग तुम्ही व्ह्यूज कसे काढणार. सो फॉर युअर अंडरस्टँडिंग आय हॅव प्लेस्ड दिस isometric view here. Okay, so don't draw this in the sketchbook. Okay, now what we do, फ्रंट व्ह्यू काढला, टॉप व्ह्यू काढला. आता प्रोजेक्शन्स घ्यायचे आपल्याला. आपण फ्रंट व्ह्यूचे प्रोजेक्शन्स डायरेक्टली पॅरल लाईन्स टू द XY लाईन काढतो आणि ते घेतो. बट इन केस ऑफ टॉप व्ह्यू, जर टॉप व्ह्यूमधनं प्रोजेक्शन्स घ्यायचे असतील
तर ह्या पोर्शनमध्ये आपण काय करतो, टू द XY लाईन वी ड्रॉ अन इन्क्लाइन लाईन मेकिंग अन अँगल 45 डिग्रीज आणि मग ह्याचे प्रोजेक्शन्स आपण घेतो. सी फ्रंट व्ह्यूचे प्रोजेक्शन्स आपण लाईन्स काढतो पॅरलल टू द XY, बट in the top view projections we draw it first parallel to the XY till this inclined line, मग आपण ते वरती असे घेतो. राईट, नाउ वी हॅव टू ड्रॉ दी साइड व्ह्यू. आता इथे ॲरो कुठे होता आपला, इकडे होता. मग आता साइड व्ह्यू आपल्याला कुठला विजिबल आहे, राईट हँड साइड व्ह्यू. मेथड कुठली आहे, फर्स्ट अँगल मेथड. सो फर्स्ट अँगल मेथडमध्ये ऑपोजिट होतो. जर आपल्याला राईट हँड साइड व्ह्यू काढायचा असेल तर तो HP च्या लेफ्ट साईडला येतो, दॅट इज फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडला येतो. ओके, म्हणून ते असं आलं. नाव दिस इज दी राईट हँड साइड व्ह्यू. नाव वी विल अंडरस्टँड दिस हाव वी हॅव ड्रॉन दिस. याची जी विड्थ आहे एवढी 70, त्याचे प्रोजेक्शन्स पहा इथपर्यंत आले. हा एक आणि हा एक, हे टोटल 70 मिळेल आपल्याला. इथे मोजण्याची गरज नाही. नंतर फ्रंट व्ह्यूकडून ही हाईट मिळाली, हे जॉईन केलं की आपल्याला हा बेसचा इथे रेक्टँगल मिळेल. नंतर हा जो स्क्वेअर आहे त्याचे इथून प्रोजेक्शन्स आलेत. नंतर या स्क्वेअरकडून आपण हे प्रोजेक्शन्स नेऊन हा पूर्ण करू. होलची डेप्थ इथून प्रोजेक्शन घेऊन आपल्याला मिळेल होल एवढं आहे आणि त्याचे प्रोजेक्शन्स या होलकडून आपण घेतलेले ते 1, 2, सेकंड आणि ही सेंटर लाईन. ह्याची डेप्थ एवढीच आहे म्हणून हे डॉटेड लाईननं आपण काढलं. कारण हा जो होल दिसतो तुम्हाला इथे 10 डेप्थ आहे आणि आपल्याला फ्रंट व्ह्यूकडून तो साईड व्ह्यूनं तो दिसत नाही, म्हणून हे डॉटेड लाईननं दाखवलं. आता हे जे स्क्वेअर आहे इथे तो त्याचा एवढा पार्ट इथे दिसेल आपल्याला आणि आतला स्क्वेअर होल आहे इथे, हा तो डॉटेड लाईननं दिसेल. ही एक लाईन आणि ही एक लाईन. मग मेजरमेंट जे राहिलेले आहेत ते आपण इथे फाय, याची हाईट एवढी स्क्वेअरची, ह्याची डेप्थ इथे दिलेले आहे. बाकीचे मेजरमेंट्स फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. अशा पद्धतीनं तिन्ही देखावे काढून ह्याचे फ्रंट व्ह्यू आपण त्याला म्हटलेलं आहे. इथे टॉप व्ह्यू लेटरिंग तुम्ही शिकलाच आहात आणि राईट हँड साईड व्ह्यू असं देऊन हे फर्स्ट अँगल मेथडने या आयसोमेट्रिकचे आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स पूर्ण केलेले आहेत. ओके, सो नाव हिअर जे काय तुम्हाला येलोमध्ये दिसते दॅट इज द ॲक्च्युअल व्ह्यूज. बाकी सगळे प्रोजेक्शन लाईन्स आहेत अँड दॅट लाईन मस्ट बी व्हेरी फेंट. ते तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. अँड मेक अ नोट ऑफ इट. आयसोमेट्रिक व्ह्यूज जर दिले असतील आणि जर आपल्याला त्याच्यातनं ऑर्थोग्राफिक व्ह्यूज काढायचे असतील, दॅट इज टू ड्रॉ द फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, राईट हँड साईड व्ह्यू ऑर इट मे बी लेफ्ट हँड साईड व्ह्यू. फर्स्ट तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे की जे ड्रॉइंग दिलेलं आहे ते रीड करता यायला पाहिजे, इमॅजिन करता यायला पाहिजे की फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला काय काय दिसेल, टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला काय काय दिसेल, काय हिडन दिसेल, मग हिडन लाईन्स कुठपर्यंत काढल्या जातील, साईड व्ह्यू काय दिसेल. इट इज अप टू यू. जर तुम्हाला रीड करता आलं तर तुम्हाला परफेक्टली फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यूज अँड राईट हँड साईड व्ह्यूज काढता येतील. अदरवाईज इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. सो फर्स्ट विदाउट ड्रॉइंग एनी ड्रॉइंग्स तुम्ही रीड करायला ट्राय करा की दिस इज अन ऑब्जेक्ट, सो हाव इट्स फ्रंट व्ह्यू विल बी सीन. म्हणजे आपल्याला तो फ्रंट व्ह्यू कसा दिसेल. आता हा एक ऑब्जेक्ट आहे, ह्याचा फ्रंट व्ह्यू आपल्याला असा दिसेल. हा मग आता ह्याच्यातला जर हा सर्कल दिला आहे मग हा फ्रंट व्ह्यूमध्ये दिसणार नाही, म्हणजे तो आपल्याला डॉटेड लाईन्सनी प्रेझेंट करायला लागेल. मग लेंथ एवढी आहे, मग हे असं काढायचं. मग टॉप व्ह्यू कसा येईल, साईड व्ह्यू कसा आहे, हे तुम्हाला अंडरस्टँड करायला लागेल. हे कधी जमेल व्हेन यू विल ट्राय टू सॉल्व नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, देन ओनली यू विल बी
perfect in this orthographic projections. Otherwise it is not easy. Otherwise it is not easy, and if you don't know how to draw the orthographic projections from the isometric projections, पुढचा जो पार्ट आहे फ्रॉम ऑर्थोग्राफिक तुम्हाला आयसोमेट्रिक व्ह्यूज काढायचे, म्हणजे आता तुम्हाला हे आपण फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू काढतोय. नेक्स्ट युनिटमध्ये काय आहे हे आपल्याला हे दिलेले असणार, फ्रंट साइड व्ह्यूज दिलेले असणार, आयदर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिलेला असणार, आणि त्याच्यावरनं आपल्याला हा ऑब्जेक्ट काढायचा आहे, हा आयसोमेट्रिक व्ह्यू काढायचा आहे. सो फॉर दॅट, बिफोर दॅट यू मस्ट नो हाऊ टू ड्रॉ द ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. आणि हे मशीन कंपोनंट्सच येणार, असेच डिफिकल्ट प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार, सिम्पल प्रॉब्लेम्स येणार नाहीत. सो बी सिरियस. I am uploading the videos time to time, but no students are seeing it. So please see it. Schedule and draw in schedule.